धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी 28 जून पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती। 23 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांची प्रकृती खालावली। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी, आंदोलन चिघळण्याआधी सरकारनं ठोस पावलं उचलायला सुरुवात केली। वांगचुक यांना जबरदस्तीनं जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्यात येतं। आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर मात्र वांगचुक ठाम असतात। संपूर्ण आंदोलनाच्या केंद्रस्थानी सोनम वांगचुक यांचा चेहरा केंद्रस्थानी राहिला असला तरी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वांगचुक यांच्या सोबत या लढ्याचा खरा कणा ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे 3 अधिकारी नेते होते, जे सलग 23 दिवस अन्नाचा एकही कण न खाता बेमुदत उपोषणाला बसलेले। अखेर प्रकृती अत्यंत खालावल्यानं 23व्या दिवशी त्यांनी हे उपोषण मागे घेतलं। आंदोलनातील पडद्यामागचे हे 3 हिरो आहेत तरी कोण, त्यांची आता चर्चा का होतीये, हे सगळं या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक। यंदाच्या नीट परीक्षेत उत्तरपत्रिका आणि स्कोअर कार्ड यांमधील तफावत, पेपर फुटीचे पुरावे समोर आल्यानंतरही प्रशासनाकडून सुरुवातीला देण्यात आलेली उडवाउडवीची उत्तरं या साऱ्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य होतं। याच नैराश्याला वाचा फोडण्यासाठी आणि व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी आयसा या विद्यार्थी संघटनेनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला निदर्शनं आणि मोर्चे काढण्यात आले, परंतु सरकार आणि प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यामुळे या आंदोलनाचे रूपांतर बेमुदत उपोषणात झाले। सलग 23 दिवस चाललेल्या या उपोषणाची प्रशासकीय पातळीवर ज्या गांभीर्यानं दखल घ्यायला हवी होती तशी ती घेतली गेली नाही। तरीही हे 3 विद्यार्थी शेवटपर्यंत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या 23 दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सोमवारी म्हणजेच 20 जुलै रोजी सांगता झाली। ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन अर्थात आयसाशी संबंधित नेहा बोरा, मनीष कुमार आणि आमीन अमितोज या 3 विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन सुरू केलं होतं। खासदार मनोज झा, राजाराम सिंह आणि अमरा राम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं डॉक्टर योगेंद्र यादव, वकील प्रशांत भूषण, प्राध्यापक अतुल सूद, अभिनेते प्रकाश राज आणि शबाना आझमी यांनी केलेल्या आवाहनानंतर आणि सरकारकडून चर्चेचे आश्वासन मिळाल्यानंतरच या 3ही विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। या आंदोलनात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या 3ही विद्यार्थ्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत। हे 3ही संशोधक विद्यार्थी असून विद्यार्थी राजकारण आणि सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमी सक्रिय असतात। त्यांच्या मते परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची संधी असते, मात्र त्या प्रक्रियेत पारदर्शकता नसेल किंवा गैरप्रकारांच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले गेले तर त्याचा थेट परिणाम लाखो तरुणांच्या भवितव्यावर होतो। या आंदोलनातील सर्वात प्रमुख चेहऱ्यांपैकी एक म्हणजे नेहा बोरा। ते आयसाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून जवाहरलाल नेहरू विद्यापीठात स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्स अंतर्गत थिएटर अँड परफॉर्मन्स स्टडीज या विषयात PhD करत आहेत। मूळच्या उत्तराखंड मधील असलेल्या नेहा शिक्षणासाठी दिल्लीमध्ये आल्या आणि त्यानंतर विद्यार्थी चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आला। दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी आंबेडकर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं। या काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सक्रिय भूमिका घेतली। पुढे विद्यार्थी संघटनात्मक कामात त्यांचा सहभाग वाढत गेला आणि आयसाच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला। नेहा बोरा यांची ओळख फक्त विद्यार्थी नेत्या म्हणून मर्यादित नाहीये, त्या थिएटरशी जोडलेल्या आहेत। अभिनय, रंगभूमी आणि सादरीकरणाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडण्याची त्यांची विशेष आवड आहे। त्यांच्या मते कला ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाजातील अस्वस्थता, अन्याय आणि प्रश्न लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम आहे। जंतर मंतरवरील 23 दिवसांच्या उपोषणात नेहा यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले।
काही वृत्तांनुसार त्यांचं वजन 7.5 किलोनं कमी झालं होतं. तरीही परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांची चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली. नेहा यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी चळवळीचा मुख्य मुद्दा असा होता की परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण करणं आवश्यक आहे. त्यांच्या मते एखाद्या परीक्षेतील गैरप्रकार हा केवळ एका वर्षाचा किंवा काही विद्यार्थ्यांचा प्रश्न नसतो, त्याचा परिणाम संपूर्ण पिढीवर होत असतो. या आंदोलनातील दुसरे महत्वाचे नाव म्हणजे आमीन अमितोज यांचे. आमीन पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी असून त्यांनी दिल्लीतील श्री गुरु तेग बहादूर खालसा कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलंय. सध्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ दिल्ली येथे अर्बन स्टडीज विषयात PhD करत आहेत. त्याच विद्यापीठातून आयसाच्या संघटनात्मक कामातही ते सक्रिय आहेत. आमीन अमितोज यांच्या राजकीय आणि सामाजिक सक्रियतेचा महत्वाचा टप्पा म्हणजे 2020-21 मधील शेतकरी आंदोलन. त्या काळात त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. देशभरातील शेतकरी संघटनांनी उभारलेल्या त्या दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनातून त्यांना संघटन, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा अनुभव मिळाला. याच अनुभवाची छाप जंतर मंतरवरील उपोषणातही दिसून आली. 23 दिवसांच्या उपोषणादरम्यान त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम झाले. त्यांचे वजन 9 किलोहून अधिक कमी झाल्याचं सांगण्यात आलं. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, स्नायूंमध्ये वेदना आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या त्यांना निर्माण झाल्या. मात्र आंदोलनाच्या मागण्यांबाबत त्यांनी शेवटपर्यंत ठाम भूमिका कायम ठेवली. आमीन यांच्या मते परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा सर्वाधिक फटका ग्रामीण, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना बसतो, कारण त्यांच्यासाठी एका परीक्षेतील अपयश म्हणजे पुढील संधी गमावण्याचा धोका असतो. नेहा आणि आमीन यांच्यानंतर या आंदोलनातला तिसरा महत्वाचा चेहरा म्हणजे मनीष कुमार. ते आयसाचे उत्तर प्रदेश राज्य अध्यक्ष असून मूळचे आझमगडचे रहिवासी आहेत. सध्या ते अलाहाबाद विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात PhD करत आहेत. उत्तर प्रदेश मधील विद्यार्थी राजकारणात सक्रिय राहणं हे अनेकदा आव्हानात्मक मानलं जातं. मात्र अमिश कुमार यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आपली भूमिका घेतली आहे. अलाहाबाद विद्यापीठात फी वाढी विरोधात त्यांनी केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांवर वाढणारा आर्थिक भार आणि उच्च शिक्षणाच्या वाढत्या खर्चाविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली. या आंदोलनादरम्यान त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि विद्यापीठ प्रशासनानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा केली होती. मात्र या कारवायांमुळे ते मागे हटले नाहीत. उलट विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची त्यांची भूमिका अधिक तीव्र झाली. जंतर मंतरवरील 23 दिवसांच्या उपोषणाचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला. त्यांचे वजन 10.5 किलोने कमी झाले. हिरड्यांमधून रक्तस्राव, अशक्तपणा येऊनही त्यांनी आपला लढा सुरूच ठेवला. डॉक्टरांनी त्यांना तातडीनं वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचा इशारा दिला होता. मनीष कुमार यांची भूमिका स्पष्ट होती. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नावर सरकारनं केवळ आश्वासनं न देता ठोस कृती करावी. त्यांच्या मते शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेतील विश्वास हा लोकशाहीतील महत्वाचा आधार आहे. तो विश्वास ढासळला तर त्याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर संपूर्ण समाजावर होतो. या तिन्ही विद्यार्थ्यांनी सलग 23 दिवस अन्नत्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर या तिघांनी आपले उपोषण 20 जुलै रोजी मागे घेतले. नेहा बोरा, आमीन अमितोज आणि मनीष कुमार यांची राजकीय विचारसरणी किंवा संघटनात्मक भूमिका कोणतीही असो, पण त्यांनी उपस्थित केलेला मूलभूत प्रश्न महत्वाचा आहे. तो म्हणजे देशातील लाखो विद्यार्थी ज्या परीक्षा देतात त्या परीक्षा पारदर्शक, विश्वासार्ह आणि उत्तरदायी आहेत का? 23 दिवसांचा उपोषणाचा संघर्ष संपला असला तरी या तिन्ही विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अद्याप जिवंत आहेत. सरकारकडून चर्चेचे आश्वासन मिळाले आहे. आता त्या चर्चेतून प्रत्यक्ष काय निष्पन्न होतं याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष आहे. कारण परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि निकाल यांची प्रक्रिया नाहीये. ती लाखो तरुणांच्या स्वप्नांचा, मेहनतीचा आणि भवितव्याचा आधार सुद्धा आहे. त्या व्यवस्थेवरील विश्वास टिकवणं ही केवळ सरकारची जबाबदारी नाहीये, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची मूलभूत गरज आहे.